नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कामोठेमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा 24 तासाच्या आत उघड। 2 आरोपींना पोलिसांनी केली अटक। कामोठे वसाहतीमध्ये एका राहत्या घरामध्ये वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती। या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात तपास करून आरोपींना अटक केली आहे। कामोठे येथील ड्रीम्स सोसायटी फ्लॅट नंबर 104 सेक्टर 6 तालुका पनवेल येथे गॅस लीक होऊन गॅसचा वास येत आहे अशी माहिती प्राप्त झाली होती। सदर ठिकाणी कामोठे पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोहोचले असता फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले। त्यामुळे त्यांनी फायर ब्रिगेडच्या स्टाफच्या सहाय्याने दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता इसम जितेंद्र भूषण जग्गी वय 45 वर्ष व त्याची आई गीता भूषण जग्गी वय 70 वर्ष हे मृत अवस्थेत वेगवेगळ्या बेडरूममध्ये मिळून आले होते। त्याबाबत कामोठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। प्रथमदर्शनी केलेल्या तपासात मयत इस्माना कोणीतरी अज्ञात इस्माने अज्ञात करण्यासाठी जीवे ठार मारल्याचे दिसून येत होते। सदर प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात अज्ञात इस्मानविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता। गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलीस परिमंडळ 2चे उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अशोक राजपूत, अजय कुमार लांडगे यांनी भेट दिली। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक पनवेल विभाग यांच्या पर्यवेक्षणाखाली 4 व सहाय्यक पोलीस अधीक्षक गुन्हे शाखा यांच्या पर्यवेक्षणाखाली गुन्हे शाखा क कक्ष 2, गुन्हे शाखा कक्ष 3 कडील विविध तपास पथके तयार करण्यात आली होती। तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत व पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले यांनी तांत्रिक तपास व साक्षीदारांकडे विचारपूस करून संजोत मंगेश दोडके वय 19 वर्ष या संशयित आरोपीबद्दलची माहिती पथकांना दिली होती। या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असता पोलीस हवालदार तुकाराम सूर्यवंशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संजोत मंगेश दोडके वय वर्ष 19 आणि शुभम महेंद्र नारायणी वय 19 यांना उलवे परिसरातून ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता मयत जितेंद्र जग्गी हा त्यांचा चांगला परिचयाचा असून मयताने त्यांना 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री त्यांच्या फ्लॅटमध्ये पार्टी करण्यासाठी बोलावले होते। तिघे तिथेच दारू प्याले होते। त्यानंतर मयत जितेंद्र जग्गी हा त्यांना समलैंगिक संबंध ठेवण्याकरता आग्रह करत असल्याने शुभम नारायणी याने एक्सटेन्शन बोर्ड जितेंद्रच्या डोक्यात मारून त्याला जीवे ठार मारले, तर संजोत दोडके याने मयतच्या आईचा गळा आवळून ठार मारले आणि जाताना मोबाईल फोन, पॉकेट, टॅब व काही दागिने नेले। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे या करत आहेत। सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस अधीक्षक पनवेल विभाग अशोक राजपूत व सहाय्यक पोलीस अधीक्षक गुन्हे शाखा अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, गुन्हे शाखा कक्ष 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी, गुन्हे शाखा कक्ष 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बडवे, कामोठे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कानगुडे, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे, गुन्हे शाखा कक्ष 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज गोरे, पोलीस उपनिरीक्षक लिंगराम देवकाते, पोलीस उपनिरीक्षक आकाश पाटील, गुन्हे शाखा कक्ष 3 पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, कामोठे पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले, कळंबोली पोलीस ठाणे गुन्हे शाखा कक्ष 2चे पोलीस हवालदार रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सूर्यवंशी, निलेश पाटील, दीपक डोंगरे, इंद्रजित कानू, रुपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंडे, पोलीस शिपाई विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे यांनी पार पाडली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर, पनवेल।